हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मध्यरात्री भेटीवेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित. राजकीय वर्तुळात चर्चा. मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर पुन्हा आंदोलन. न्यायासाठी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरून उडी. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. पोलिसांनी नोंदवला सावंतांचा जबाब. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी. कोरटकरने आरोप फेटाळले. इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. प्रशांत कोरटकरांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा तैनात. मात्र कोरटकर अज्ञात स्थळी असल्याची माहिती. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मारणेला आरोग्य सुविधा पुरवा, कोर्टाचे आदेश. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असेल तर सापडेल. आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा. आमदारकी नाही खासदारकी लढवायची होती. मला राज्यसभेची कमिटमेंट होती. किरण सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट. महाशिवरात्री निमित्ताने प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी. चुकीचा पायंडा पाडू नका. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे आक्रमक. खासदारांच्या एका पत्रानं अधिकृत इमारत ठरवली अनधिकृत. पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला. नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत 3,354 कोटींचा आराखडा सादर. कुंभमेळ्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री दालनात होणार बैठक. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप. 1984च्या दंगल प्रकरणी कोर्टानं सुनावली शिक्षा. मुंबई महानगरपालिका आता कचऱ्यावर कर लावण्याच्या विचारात. पालिकेने कायदेशीर सल्ला घेतल्याची ही माहिती.